वास्तुतज्ञ भरत मोहितेंनाच आपल्याला सिलेक्ट का करावं वाटलं? बापरे, एकच रील इंस्टा बघण्याचा फायदा तो यावेळेस झालाय. त्यावेळेस एक एक रील बघतो. मी ती जी रील पाहिली होती, तुम्ही मराठी जे हे आहेत, एकच रील मी पाहिली आणि डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, नंबर शोधला, स्क्रीनशॉट काढला, त्याच्यातून सगळे हे केले. मी कमेंट्स पण नाही वाचले, काही नाही केलं. डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, डायरेक्ट मी बोललं की हे करायचं, कारण की त्या गोष्टीमध्ये तुम्ही गोठ्याचं उदाहरण दिलेलं म्हणजे त्या रीलमध्ये, आणि त्या गोठ्याच्या रीलच्या बाबतीत सांगताना तुमचा जो कॉन्फिडन्स होता, एकच वाक्य, जर त्या गोठ्याचं मी जर हे केलं, वास्तूचं मी परीक्षण केलं, कन्सल्टन्सी केली आणि त्या गोठ्यातून जर तुम्हाला फायदा नाही झाला तर मी माझं वास्तूच्या हे सोडून देईल कन्सल्टन्सी, हे जे वाक्यामध्ये जे कॉन्फिडन्स होता, त्या कॉन्फिडन्समुळे मी म्हणलं की एकदम ग्रेट व्यक्ती आहे म्हणून. जो व्यक्ती जर ऑन माईक, ऑन कॅमेरा, असेल एक महत्वाचं, मला आरोपी, तुम्ही आपलं बोलणं जेव्हा झालं तेव्हा तुम्ही बोलले की आरोपी कसा आहे, तो खोटं बोलतोय का खरं बोलतोय, हे पण तुम्हाला जेव्हा नॉलेज येईल तेव्हा तुम्हाला समजेल, कारण की भरपूर गंडवणारे आरोपी भेटतात, उगाचच काहीही सांगतात. तर त्या गोष्टीची मला गरज असल्यामुळे माझा स्वभाव किंवा अजून असे आहेत की ते इमोशनल असतात, मग इमोशनल होऊन कोणावरही विश्वास ठेवतात, तर तो विश्वास न ठेवता आमची पोलीस असून सुद्धा आमची फसवणूक नाही व्हावी, आणि ह्यासाठी नॉलेज आणि तुमचा जो कॉन्फिडन्स, ह्या ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या मला भावल्या.